मौजे टाळगाव तालुका कराड येथील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार कधी? मौजे टाळगाव तालुका कराड हे गाव दक्षिण माण नदीच्या तीरावरती वसलेले असून गावची लोकसंख्या 2,500च्या घरामध्ये आहे. 50 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला पूल हा उंचीने छोटा असल्यामुळे दरवर्षी त्या पुलावरून पावसाळ्यामध्ये पाणी जात असल्याने अनेक दिवस गाव संपर्कहीन राहत आहे. या पुलावरून गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज व इतर सर्व कामकाजासाठी लोकांना ये जा करावी लागते. 14 जुलै 2024 रोजी झालेल्या पावसामध्ये सुद्धा हा पूल एक दिवस पाणी आड गेलेला होता. त्यामुळे गाव संपर्कहीन झाले. माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात या पुलाच्या निधीसाठी मागणी करून सुद्धा शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. शासन गेली 5 वर्षे झाले याबाबत आडमोठी भूमिका घेत असून श्रेयवादासाठी या पुलाचे काम खोळंबले जात आहे. उदयसिंह पाटील, दादा उंडाळकर यांनी सुद्धा या पुलाच्या निधीसाठी व्यक्तिगत प्रयत्न केलेले आहेत, परंतु शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. पूल मोडकळीस आलेला आहे. 14 जुलैच्या पावसामध्ये पूलच वाहून जातो की काय अशी भीती ग्रामस्थात निर्माण झालेली आहे. पूल कधी कोसळेल आणि दुर्घटना घडेल आणि दुर्घटना घडल्यानंतर शासन जागा होईल अशा परिस्थितीमध्ये गावातील ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. तरी या गोष्टीच्या गांभीर्याने विचार करून स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांनी पुलाच्या निधीसाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी विशेष बाब म्हणून पुलाला मंजुरी द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, धगधगती मुंबई. प्रतिनिधी श्रुतिका धुळप, प्रताप भांगे.